जय महाराष्ट्र। आज मुंबई महानगरपालिकेसहित बाकीच्या 28 महानगरपालिकेचा निकाल थोड्याच वेळात येत आहे। परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर राज्यासहित देशाचं लक्ष आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई यावर आपला महापौर असावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं। त्यामध्ये भाजपा, शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वच पक्षांनी आपापली ताकद लावली। पहिल्यांदाच 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि आज निकाल लागावयास सुरुवात झालेली असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाने पहिल्याच या 25 कालांमध्ये आघाडी निर्माण केलेली आहे। नेमकं काय झालंय, कोणत्या त्या जागा आहेत ज्यामध्ये ठाकरे बंधू पुढे आहेत आणि भाजपाला कसा धक्का बसत आहे हे आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर आपण सुरुवात करूया। मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल आता सुरुवात झाला आहे। पहिल्या 25 कालांमध्ये ठाकरे बंधू हे आघाडीवर दिसत आहेत। त्यामध्ये भाजपासहित शिंदे गटाला सुद्धा धक्का बसत आहे। एकूण 87 जागांवर एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना ठाकरे हे समोरासमोर आहेत। म्हणजेच भाजपाने शिंदे गट आणि शिवसेना यांच्या समोरची लढत स्वतः टाळून दोघांना जे काही समोरासमोर आणले आहे त्यामध्ये भाजपाचा यामध्ये फायदा होताना दिसत आहे। तर ठाकरे बंधूंनी शिंदेंना चांगली लढत देत पहिल्या 25 कालांमध्ये आपली आघाडी निर्माण केलेली आहे। हे 25 कल म्हणजे मराठी बहुल भाग, लालबाग, परळ, वरळी तसेच मालाड इतर या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। त्यामध्ये ते दोघेही पुढे असल्याचं दिसत आहे। यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीचा भाषेचा जो मुद्दा घेतला होता त्याला मुंबईतील मराठी माणसाने साथ दिलेली सध्या तरी दिसत आहे। त्यामुळे 25 जे काही कल समोर आलेले आहेत त्यामध्ये ठाकरे बंधू पुढे आहेत। तर यामध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला दिसत आहे, कारण राहुल नार्वेकर यांच्या घरातील 3 सदस्यांनी तिकीट घेतलं, तसेच शेलार यांच्या बंधूंनी पण भाजपाकडून तिकीट घेतलं, परंतु यामध्ये ते सध्या तरी मागे दिसत आहेत। यामध्ये पोस्टल मतदान सुद्धा झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता या 25 कालांमध्ये उद्धव आणि राज असेच पुढे जातात की भाजपा पुढे जाते याकडे आपण थोड्याच वेळात पुढील बातमी बघूया। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राज आणि उद्धव यांची मुंबई महानगरपालिकेत किती आकडा गाठतील? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।